चला आज तुम्हाला फक्त दूध आणि साखरेपासून मस्त अशी अप्रतिम रेसिपी दाखवते। त्यासाठी अर्धा लिटर म्हशीचं दूध गरम केलं, त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालून दूध फाडून घ्यायचं आहे, त्याचा छेना तयार करायचा। छेना स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे लिंबाचा वास येणार नाही। त्यानंतर कापडामध्ये बांधून ठेवायचा, त्यावर जड वस्तू ठेवायची जेणेकरून त्यातलं पाणी निघून जातं। 10 मिनिटांनंतर छेना जो आहे वाटीच्या साहाय्याने मोजून घ्यायचा, त्यानंतर अगदी 2 मिनिटं तळहाताच्या साहाय्याने मळून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालून परत 2 मिनिटं मळून घ्यायचा। हाताला तेल सुटेपर्यंत हे मिश्रण मळून घ्यायचंय। त्यानंतर याचे छोटे छोटे बॉल तयार करायचे आहेत। बॉल तयार झाले की ते झाकून ठेवायचे। त्यानंतर एक कुकर घेतलेला आहे, छेना मोजून घेतला होता तेवढ्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्यातली 4 चमचे साखर कुकरमध्ये घालून तिला कॅरमलाइज करून घ्यायचं। त्यानंतर त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घालायचं आहे। कॅरमलाइज झालेली साखर थोडी कडक होते, पण पाणी जसं जसं गरम होतं साखर पूर्णपणे विरघळली जाते। त्यानंतर त्यामध्ये साखर घालायची, 2 इलायची घालायच्या कट करून। त्यानंतर त्यामध्ये तयार केलेले बॉल्स घालायचे। मोठ्या आचेवर 1 शिट्टी आणि मध्यम आचेवर 4 शिट्ट्या करून नंतर वाफ गेल्यानंतर झाकण उघडायचं, परत गॅस सुरू करायचा। मोठ्या आचेवर हे मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत 2 तारी पाक याचा होईपर्यंत हे शिजू द्यायचं। अशा पद्धतीने तुम्ही अगदी घरच्या घरी सहजरित्या खीर मोहन ही रेसिपी बनवू शकता। आवडल्यास